सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। भाजपचे उमेदवार दिलीप भाऊ कोल्हे, श्वेता खरात, रतिकांत कमलापुरे आणि सौ कल्पना कदम यांनी आक्रमक प्रचार करत घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला। नागरिकांच्या समस्या ऐकून घेत विकास कामांचं आश्वासन देत भाजपच्या उमेदवारांनी विजयाचा ठाम दावा केला आहे। प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांचा आढावा घेतला। महापालिकेत सक्षम आणि पारदर्शक प्रशासनासाठी भाजपला संधी द्या असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। होम टू होम प्रचारामुळे नागरिकांशी थेट संपर्क साधता येत असून याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं उमेदवारांनी सांगितलं। यावेळी दिलीप भाऊ कोल्हे म्हणाले की प्रभाग क्रमांक 16चा सर्वांगीण विकास करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही सदैव उपलब्ध राहू। श्वेता खरात यांनी महिलांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि स्वावलंबनाच्या योजनांवर भर देण्याचं सांगितलं। रतिकांत कमलापुरे यांनी तरुणांसाठी रोजगार, क्रीडा आणि शैक्षणिक सुविधा वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला। सौ कल्पना कदम यांनी स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांद्वारे प्रभाग अधिक सक्षम करण्याचा विश्वास व्यक्त केला। जिथं जिथं जाईल तिथं आम्हाला काही जे समस्या जाणवत आहेत की लोक ज्या समस्या सांगत आहेत त्याचं निवारण एखाद्या तासामध्येच भाऊ फोन करून त्यांना सांगून त्या समस्यांचं निवारण करत आहेत। आणि देवेंद्रदादा कोठे यांच्या निधीतून जे काही विकास कामांसाठी निधी आलेला आहे त्या निधीतून आम्ही जिथं जाईल तिथं त्या निधीतून अर्धे काम तर तिथं कंप्लीट व्हायच लागलेत, परंतु जे काही अर्धे कामं राहिलेले असतील ते भविष्यामध्ये आम्ही ते पूर्ण करण्याची आम्ही एक आम्ही देता। भारतीय जनता पार्टी ही खूप यशस्वी आहे। प्रत्येकाचं काम पाहून त्यांना खूप आनंद आहे। माननीय देवेंद्र दादा कोटे यांनी जे कामं केले त्याची पावतीही आम्हाला खूप जणांकडनं मिळाली। लाडकी बहीण तर इतकी फेमस प्रसिद्ध आहे, प्रत्येक बहीण ही म्हणती माननीय फडणवीस साहेबांनी जी योजना राबवली आहे ती इतकी यशस्वी आहे। प्रत्येक बहिणीच्या तोंडात देवेंद्र दादा, फडणवीस दादा सगळे आहेत, त्यामुळं ही योजना खूपच म्हणजे खूप यशस्वी आहे। प्रत्येक भागातले काम व्यवस्थित होत आहे, कुठेही अडचणी नाहीत, त्यामुळे प्रत्येकाने जे काम दिलेलं आहे ते व्यवस्थित पार पाडत आहे। तरी याच्यानुसार सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची यंत्रणा सगळी व्यवस्थित चालली आहे। आणि ज्या सोलापूर शहरमध्ये आमच्या प्रभाग 16 मध्ये दादाने जवळपास आत्तापर्यंत 2 कोटी रुपयाची निधी या ठिकाणी दिलेला आहे। रोड असू दे, ड्रेनेजची लाईन असू दे, चेंबर असू दे किंवा सभा मंडपची, या अनुषंगाने आम्ही आज या जोर लावत आहोत। तरी या महाराष्ट्रामध्ये जे लाडकी बहीणची आहे आपला महायुती सरकार, भाजप सरकारने जे राबवलेलं आहे ते सुद्धा आम्हाला फायदा होईल। आणि ज्या ठिकाणी आपल्या इथं विमान सेवा देवेंद्रदादा व कल्याण शेट्टी साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली जे चालू झालेलं आहे ते सुद्धा आम्हाला फायदा। गोष्ट सोलापूरला जो पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे, स्लम एरियामध्ये लोक कामाला जाते, ऐन वेळेला पाणी येतंय, कधी येत नाही, 4 दिवसाला येतं, 6 दिवसाला येतं। देवेंद्रदादा कोटे यांनी सोलापूर शहराला 179 कोटी रुपयाचा निधी दुहेरी पाईपलाईनसाठी करून दिलेला आहे। दुसरं, लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, कोणी आलं तरी लाडक्या बहिणींची जी आम्ही तरतूद करून दिलेली आहे ही पूर्वता पुढेही चालणार आहे। बाकीच्या लोकांनी आता योजना बंद पडते, आता असं होतंय, आता तसं होणार, दिलेल्या लोकांचे पैसे परत घेणार, ही जी बंपकबाजी चालू केली त्यालाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्दात त्याला उत्तर दिलंय की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत ही योजना बंद होऊ शकणार नाही। आता जन आरोग्य दवाखान्याच्या ज्या अनेक सुविधा या ठिकाणी निर्माण केली, तर सर्वसामान्य माणसाला खाजगी दवाखान्यात जायची परिस्थिती नसते, तर आपला दवाखाना काढला
सर्व योजना चालू केल्या, कामगारांच्या योजना चालू केल्या, कामगारांच्या मुलांच्या स्कॉलरशिपच्या योजना चालू केल्या. हे कामाचा ओघ बघता आज महाराष्ट्रामध्ये भाजपच्या लोकांना आता आपलं म्हणणं गरजेचं असून आज सोलापूर शहर असेल, महाराष्ट्रात असेल, भाजपची सत्ता ही विकासासाठी आहे, ही फसवण्यासाठी नाही, अशा पद्धतीची भावना आज सर्वसामान्य गोरगरीब असेल, सर्व जनतेला भाजपचा त्यामुळे एक विकासाचा दृष्टिकोन म्हणून पाहिला